आणि आता आज ऑपरेशन सिंदूरचा दिवस चौथा आणि चौथ्या दिवशी अनेक मोठ्या महत्त्वपूर्ण घडामोडी होत आहेत आणि त्यातली सगळ्यात मोठी घडामोड म्हणजे भारत पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतानं रेल्वेच्या बाबतीत एक मोठा निर्णय घेतलेला आहे। जम्मू आणि पंजाबच्या सीमा भागात रात्रीच्या वेळी त्या बंद असणाऱ्या पाकिस्तानला जाणाऱ्या विशेष ट्रेन्स रात्रीच्या दरम्यान जाणार नसल्याची माहिती रेल्वे प्रशासनानं दिलेली आहे। मात्र रेल्वेच्या या निर्णयामुळे 15हून अधिक रेल्वे सेवांवर परिणाम होणार आहे। मात्र रेल्वे सेवा सकाळच्या वेळेत अगदी सुरळीतपणे सुरू असतील। या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय। जम्मू पंजाब सीमा भागात रात्रीच्या वेळेस ट्रेन बंद असणाऱ्या पाकिस्तानला जाणाऱ्या ट्रेन्स रात्री जाणार नाहीत। हा रेल्वेचा अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय 15हून अधिक रेल्वे सेवांवर याचा परिणाम झालेला आहे। या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत। आपले प्रतिनिधी प्रवीण मुधोळकर आपल्या सोबत जोडले गेले, त्यांच्याकडनं अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत। प्रवीण, आपण बघतोय अतिशय तणावाची अशी परिस्थिती आणि त्याच पार्श्वभूमीवर रेल्वेने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे, त्या संदर्भातले अपडेट्स द्या। ही जी लाईन आहे रेल्वे लाईन म्हणजे पंजाब पासून खाली राजस्थान पर्यंत आणि गुजरात पर्यंत यातला काही रेल्वे लाईन ज्या आहेत त्या बॉर्डरच्या जवळून जातात, म्हणजे 1 किलोमीटर दूर। आता मी ज्या ठिकाणी आता मी जातोय कारनी या परिसरात म्हणजे जैसलमेरला हा रस्ता जातोय आणि हा रस्ता अहमदाबादहून सुरू होतो। आता या रस्त्याच्या शेजारी सुद्धा एक रेल्वे लाईन आहे आणि अहमदाबाद ते जैसलमेर अशी सिंगल लाईन आहे आणि या ठिकाणी सुद्धा रात्री एक 10 वाजताची गाडी आहे, 9 वाजताची आहे, ती सकाळी जैसलमेरला पोहोचते। आता या गाडी संदर्भात सुद्धा अनिश्चितता कायम आहे। तुम्ही विचारल्याप्रमाणे पंजाबमध्ये ज्या रेल्वे संध्याकाळी या लाईनवरून जातात, ज्या सीमेच्या जवळ रेल्वे लाईन आहे त्या सुद्धा रेल्वे लाईन्स आता रात्रीच्या वेळेस रेल्वे जाणार नाही आहे। अत्यंत महत्त्वाचा निर्णय आहे। यापूर्वी जे विमानतळं आहेत सीमेच्या जवळची जवळपास 30 पेक्षाही जास्त विमानतळं ती अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आली आहे। त्यामुळे या विमानतळावरती जे प्रवासी विमानं येतात त्यांच्यावर हल्ला होऊ शकतो किंवा चुकून एखादं विमान शत्रूच्या टार्गेटवर येऊ शकतं, हा त्याच्या मागचा पहिला हेतू होता। आणि असाच रेल्वे ज्या आहेत त्या पंजाबच्या सीमेवरून जाणाऱ्या ज्या रेल्वे आहेत, जम्मू काश्मीरकडे जाणाऱ्या असतील, पंजाबमध्ये जाणाऱ्या असतील, अमृतसरकडे जाणाऱ्या असतील, त्या रेल्वेची लाईन ही सीमेच्या जवळ आहे, त्यामुळे त्यासुद्धा आता रात्रीच्या वेळेत धावणार नाही। आता मी तुम्हाला राजस्थानची परिस्थिती दाखवतो। मी आता राजस्थानच्या जैसलमेर परिसरामध्ये चाललो आहे आणि या ठिकाणचे रस्ते जे आहे निर्मनुष्य झालेले आहे। सर्व ठिकाणी चेकपोस्ट लावण्यात आलेले आहेत आणि चेकपोस्टच्या माध्यमातून लोकांना विचारणा केली जाते। त्यामुळे समोरून ज्या गाड्या येत आहेत त्या लोक काही कामानिमित्त गेले होते ते परत येत आहेत, पण इकडून मी ज्या दिशेने चाललो आहे या दिशेनं निर्मनुष्य हा पूर्णपणे रस्ता आहे। वाळवंट आहे या परिसरामध्ये आणि भैरवा गाव आता इथे आलेला आहे आणि या परिसरामध्ये 3 ते 4 किलोमीटर जर पार केलं आपण अंतर तर सैन्याचे टँक सैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित आहेत। हे सुरक्षेच्या कारणास्तव हे सगळं काही चित्र आपण दाखवू शकत नाही। आणि जैसलमेर जे आहे ते जैसलमेर या परिसर हा आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाळवंट दिसतं आहे, कधी वाळवंट आहे, थोडं जंगल आहे, झुडपी जंगल आहे आणि इथूनच ड्रोन हल्ले जे आहे ते पाकिस्तानच्या वतीनं पाकिस्तानचे सैनिक करत असतात। गेल्या 3 दिवसापासून ड्रोन हल्ले सुरू आहे आणि काल सुद्धा पहाटे 3 ते 4 दरम्यान मोठ्या प्रमाणात ड्रोन हल्ले झालेले आहे। 100वरती ड्रोन आले आणि ते ड्रोन न्यूट्रलाइज करण्यात आले इंडियन आर्मीच्या S-400 या सिस्टीमच्या माध्यमातून, जी फ्रान्सच्या मदतीनं आपण तयार केलेली आहे। आता या परिसरामध्ये जे 4 जिल्हे आहेत जोधपूर, चुरू, बाडमेर, हनुमानगड, बिकानेर या 4ही जिल्ह्यांमध्ये एअर स्ट्राईकचा रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। सायरन वाजवण्यात आलेला आहे आणि सर्व दुकानं जे आहेत जोधपूर, चुरू, बाडमेर, हनुमानगड आणि बिकानेर या 4ही जिल्ह्यांमधले जे दुकानं आहेत ते बंद करण्यात आलेले आहे। यासोबतच 6 संशयितांना ताब्यात घेण्यात आलं आहे। त्यांच्या फोनवरून काही संशयास्पद माहिती मिळाली, ते माहिती देत होते असा संशय आहे। यासोबतच एक भलं मोठं मिसाईल सुद्धा कालू नावाचं गाव आहे जैसलमेर जवळ, तिथे सापडलेलं आहे। ते सुद्धा पोलीस उचलून घेऊन गेलेले आहे आणि पुरावे जे आंतरराष्ट्रीय स्तरावरती आपल्याला द्यायचे आहे की नागरी वस्तीवरती ज्या पद्धतीनं पाकिस्तान हल्ले करतोय, सर्वसामान्य माणसांची हत्या केली जाते असे ड्रोन्स हल्ले किंवा क्षेपणास्त्र टाकून। त्यामुळे भारत जेवढे ड्रोन्स येत आहेत, जेवढे क्षेपणास्त्र येत आहेत ते पूर्ण नष्ट करतायत, न्यूट्रलाइज करतायत, पण ज्या ठिकाणी नागरिकांवर हल्ले होत आहेत त्या संदर्भात आंतरराष्ट्रीय स्तरावरती पुरावे देण्यासाठी हे अवशेष जे आहे हे गोळा केले जात आहेत।
मी तुम्हाला पुन्हा एकदा दाखवतो रस्ते. या रस्त्याच्या दुतर्फा इकडे मोकळी जागा आहे, वाळवंट आहे आणि या परिसरामध्ये आता टँक्स जे आहेत ते ट्रकमध्ये लोड करून घेऊन गेले जात आहेत आणि या परिसरात सुद्धा म्हणजे जैसलमेरच्या आधी सुद्धा टँक्स काही काही ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहे. त्यामुळे आता या संपूर्ण परिसरामध्ये रात्री आजही ब्लॅकआउट आहे आणि हे जे जोधपूर, चुरू, बाडमेर, हनुमानगड, बिकानेर आणि जैसलमेर या संपूर्ण शहरांमध्ये आज सुद्धा कुठलाही प्रकाश जो आहे तो सुरू ठेवायचा नाही असा आदेश करण्यात आलेले आहे. त्यामुळे आज सर्वांना सांगण्यात आलं आहे की नागरिकांना तुम्ही सुरक्षित स्थळी जा, घरी राहा, कोणीही बाहेर विनाकारण येऊ नका आणि मोबाईलचे टॉर्च असतील किंवा इतर जे टॉर्च असतील ते सुद्धा लावू नका. दुकानं आज बंद करण्यात आले आहे पण उद्या दुकानं सुरू ठेवली जातील आणि कुठल्याही पद्धतीने लॉकडाऊन सारखी परिस्थिती नाही आहे. त्यामुळे लाईट बंद ठेवणे, रात्री ब्लॅकआउट करणे हाच सुरक्षिततेचा सर्वात मोठा आता उपाय आहे असं पोलीस सांगतायत. त्यामुळे सध्या तरी शांतता आहे पण ही तणावपूर्ण शांतता आहे. अगदी प्रवीण, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडनं घेऊच. तुम्ही सुद्धा काळजी घ्या, सुरक्षित राहा. तुर्तास धन्यवाद आपण दिल्या अपडेटसाठी.